पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल 28 तारखेपूर्वी येणार असल्याची माहिती समोर आली आहे। डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर यशस्वीरित्या डाउनलोड झालेला आहे। कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर म्हणजे CVR ला उष्णतेमुळे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे जो प्राथमिक अंदाज आहे, जो प्राथमिक अहवाल आहे या अपघाताचा, तो आता 28 तारखेपूर्वी हाती लागणार आहे। डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर यशस्वीरित्या डाउनलोड झाल्याची माहिती समोर आलेली आहे। अजित पवार विमान अपघातासंदर्भातली एक मोठी अपडेट आपण पाहतोय। या संदर्भात आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊयात प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडनं। अक्षय, आता या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आहे तो 28 तारखेपूर्वी येणार आहे। निश्चित आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात आपल्याला म्हणावी लागेल की अजित पवारांच्या विमानाचा अपघात जो झालेला आहे त्याचा रिपोर्ट जो आहे, जो प्रिलिमिनरी रिपोर्ट आहे, तो 28 तारखेच्या पूर्वी येणार आहे। आयसीओच्या गाईडलाईन ज्या आहेत त्या पूर्ण फॉलो केल्या जातील अशी माहिती जी आहे ती DGCA कडनं देण्यात आली। आणि त्या संदर्भात आणखी एक अपडेट असा आहे की विमानामधले जे 2 स्वतंत्र फ्लाईट रेकॉर्डर बसवले होते त्याचा डेटा सुद्धा आता डाउनलोड करण्यात AIB म्हणजे एअरक्राफ्ट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोला यश आलेलं आहे। त्यामुळे 28 तारखेला जो अहवाल येईल त्याच्यामध्ये पहिलं चित्र स्पष्ट होणारे नेमकं अजित पवारांच्या अपघातासंदर्भात काय झालं होतं। त्यामुळे अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल की 1 महिन्याच्या आत आयसीओच्या गाईडलाईन्स फॉलो करून अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भातला पहिला अहवाल जो आहे तो समोर येईल। नक्कीच, धन्यवाद अक्षय या सविस्तर माहितीसाठी।